नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 या विषयामधील हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब याबद्दल क्लास घेणार आहोत, जो की एक्झाममध्ये 15 मार्क्सला विचारला जाणारा क्वेश्चन आहे। तर उच्च रक्तदाब याची सर्वप्रथम डेफिनेशन पाहूया। जेव्हा रक्तदाब सतत 140/90 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त राहतो तेव्हा त्या स्थितीला हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असे म्हणतात। तर सर्वप्रथम रक्तदाब म्हणजे काय याबद्दल पाहूया। रक्तदाब म्हणजे रक्त हृदयामधून पंप होऊन रक्तवाहिन्यांमधून वाहताना रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर जो दाब निर्माण होतो त्याला रक्तदाब असे म्हणतात। ब्लड प्रेशरचे मोजमाप mmHg मध्ये केले जाते। mm म्हणजेच मिलीमीटर आणि Hg म्हणजेच मर्क्युरी। मर्क्युरीला रासायनिक चिन्हामध्ये Hg असे लिहितात। तर नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120/80 mmHg राहते। तर 120 mmHg हा सिस्टोलिक रक्तदाब असतो, म्हणजे हृदय आकुंचन पावून रक्त पंप करताना निर्माण होणारा दाब। आणि 80 mmHg हा डायस्टोलिक रक्तदाब असतो, म्हणजेच हृदय शिथिल झाल्यावर म्हणजेच रिलॅक्स झाल्यावर रक्तवाहिन्यामध्ये राहणारा रक्तदाब। तर नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120/80 mmHg असते, कारण संशोधनानुसार 120/80 mmHg हा रक्तदाब नॉर्मल मानला जातो, कारण या रेंजवर हृदय, ब्रेन आणि किडनीज यांना पुरेसा रक्तपुरवठा होतो आणि यापेक्षा जास्त किंवा कमी रक्तदाब झाल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात। म्हणून हायपरटेन्शन याला सायलेंट किलर असेही म्हणतात, कारण सुरुवातीला कोणतीही लक्षणे यामध्ये दिसत नसतात। तर हा हायपरटेन्शन आजार होण्यापाठीमागं कोणकोणते कारणे असू शकतात याबद्दल पाहूया। यामध्ये सर्वप्रथम आहे प्रायमरी एसेन्शियल हायपरटेन्शन। प्रायमरी एसेन्शियल हायपरटेन्शन म्हणजे याचे नेमके एकच कारण ओळखता येत नाही। हा रक्तदाब हळूहळू अनेक वर्षात विकसित होतो। यामध्ये प्रायमरी एसेन्शियल हायपरटेन्शनमध्ये अनुवांशिकता, तसेच वाढते वय, स्थूलपणा, मानसिक ताण, जास्त मिठाचे सेवन, तसेच धूम्रपान, मद्यपान आणि व्यायामाचा अभाव इत्यादीमुळे हायपरटेन्शन होऊ शकते। तसेच हायपरटेन्शन होण्यापाठीमागं सेकंडरी हायपरटेन्शन कॉजेस असू शकतात, ज्यामध्ये किडनीचे आजार, अंतःस्रावी ग्रंथीचे विकार, हृदयविकार आणि काही औषधांचा वापर केल्यामुळे सेकंडरी हायपरटेन्शन होऊ शकते। तर नेक्स्ट आपण याचे प्रकार पाहूया। तर यामध्ये नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120/80 mmHg असते। 120/80 mmHg का असते हे मी अगोदर सांगितलेलं आहे। तर याच्या प्रकारामध्ये एलिव्हेटेड ब्लड प्रेशर हा एक प्रकार आहे, ज्यामध्ये 120 ते 129 हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि 80 mmHg हे डायस्टोलिक ब्लड प्रेशर असते, म्हणजेच सामान्य रक्तदाबापेक्षा जास्त असणे, परंतु अजूनही हायपरटेन्शनच्या श्रेणीमध्ये पोहोचलेले नसते। याला एलिव्हेटेड ब्लड प्रेशर असे म्हणतात। हायपरटेन्शनचा दुसरा प्रकार हा स्टेज 1 हायपरटेन्शन आहे, ज्यामध्ये 130 ते 139 mmHg सिस्टोलिक आणि 80 ते 89 mmHg ऑफ डायस्टोलिक इतके ब्लड प्रेशर स्टेज 1 हायपरटेन्शनमध्ये असते। तसेच हायपरटेन्शनच्या नेक्स्ट प्रकारामध्ये स्टेज 2 हायपरटेन्शन आहे, ज्यामध्ये 140 mmHg पेक्षा जास्त किंवा समान हे सिस्टोलिक आणि 90 mmHg पेक्षा जास्त किंवा समान इतके ब्लड प्रेशर स्टेज 2 हायपरटेन्शनमध्ये असते। आणि हायपरटेन्शनचा लास्ट प्रकार हा हायपरटेन्सिव्ह क्रायसिस आहे, ज्यामध्ये 180 पेक्षा जास्त हे सिस्टोलिक आणि 120 पेक्षा जास्त हे डायस्टोलिक ब्लड प्रेशर असते, जे की ही एक मेडिकल इमर्जन्सी सिच्युएशन आहे। हा हायपरटेन्शन आजार हा आपल्या शरीरामध्ये होतो कसा याबद्दल पाहूया। तर यामध्ये ड्यू टू एनी इटिओलॉजिकल फॅक्टर म्हणजे कॉजेसपैकी कोणतेही एक कारण, जसे की जास्त मीठ सेवन करणे। जास्त मीठ सेवन केल्यानंतर शरीरामध्ये जास्त पाणी साचते। शरीरामध्ये जास्त पाणी साचल्यानंतर रक्ताचे प्रमाण वाढते। रक्ताचे प्रमाण वाढल्यानंतर हृदयावर ताण वाढतो। हृदयावर ताण वाढल्यानंतर रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि
नंतर रक्तदाब वाढतो म्हणजेच ब्लड प्रेशर वाढते आणि ब्लड प्रेशर वाढणाऱ्या कंडिशनला हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असे म्हणतात. नेक्स्ट आहे हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांना चिन्हे आणि लक्षणे काय दिसतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आहे डोकेदुखी, चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, तसेच हृदयाचे ठोके वाढणे, रुग्णाला थकवा येणे, अस्वस्थता येणे, नाकातून रक्त येणे, श्वास लागणे, छातीत वेदना होणे आणि कानात आवाज येणे अशी चिन्हे आणि लक्षणे एक हायपरटेन्शन असलेल्या रुग्णामध्ये दिसतात. हायपरटेन्शन असलेल्या रुग्णामध्ये काय काय कॉम्प्लिकेशन्स असू शकतात हे पाहूया. यामध्ये स्ट्रोक होऊ शकतो. स्ट्रोक म्हणजेच मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक बंद होतो. तसेच हार्ट फेलियर होऊ शकते. यासोबत मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होऊ शकते. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे हार्टच्या मिडल लेअरचे फंक्शन बंद होणे. तसेच किडनी फेलियर होऊ शकतात. रेटिनल डॅमेज होऊ शकते. रेटिनल डॅमेज म्हणजे डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या रेटिना या प्रकाश संवेदनशील पडद्याचे नुकसान होणे याला रेटिनल डॅमेज म्हणतात, जे की ब्लड प्रेशरमुळे होऊ शकते. यासोबत ब्लड व्हेसल्स डॅमेज होऊ शकतात प्रेशरमुळे. तसेच व्यक्तीला पॅरालिसिस होऊ शकतो किंवा मेडिकल क्रायसिस असल्यावर सडनली व्यक्तीची डेथसुद्धा होऊ शकते. तर जे आपण चिन्हे आणि लक्षणे पाहिली होती ती जर एखाद्या व्यक्तीमध्ये आढळून आली तर त्याला हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबच आहे हे कसे ओळखावे यासाठी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करतात, म्हणजेच रोग निदान करतात, ज्यामध्ये काही तपासण्या केल्या जातात, ज्यामध्ये ब्लड प्रेशर मॉनिटरिंग केली जाते. ब्लड प्रेशर मॉनिटरिंगमध्ये स्पिग्मोमॅनोमीटर या ॲपॅरेटिसने व्यक्तीची ब्लड प्रेशर चेक करतात. तसेच ECG करतात म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. याचसोबत इकोकार्डिओग्राफी करतात. इकोकार्डिओग्राफी यामध्ये अल्ट्रासाऊंडच्या लहरींचा वापर करून हृदयाची रचना आणि कार्य पाहिले जाते. तसेच कंप्लीट ब्लड काउंट करतात, ज्यामध्ये रक्तातील पेशींची संख्या तपासण्यासाठी आणि इतर विकार शोधण्यासाठी CBC केली जाते. याचसोबत लिपिड प्रोफाईल टेस्ट केली जाते, ज्यामध्ये रक्तातील कोलेस्ट्रॉल व चरबीचे प्रमाण तपासण्यासाठी लिपिड प्रोफाईल टेस्ट केली जाते. तसेच उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये ब्लड शुगर टेस्ट केली जाते, कारण उच्च रक्तदाब आणि शुगर एकत्रित आढळतात आणि दोन्हीमुळे हृदय, किडनीज आणि ब्लड व्हेसल्सचे नुकसान होण्याचा धोका असतो. म्हणून ब्लड शुगर टेस्ट करतात. तसेच किडनी फंक्शन टेस्ट करतात, ज्यामध्ये उच्च रक्तदाबामुळे किडनीवर काही परिणाम झाला आहे का यासाठी KFT टेस्ट केली जाते, म्हणजेच किडनी फंक्शन टेस्ट केली जाते. तसेच युरिन एक्झामिनेशन करतात. याचसोबत चेस्ट एक्सरे करतात, कारण हृदयाचा आकार वाढलेला आहे का हे तपासण्यासाठी. तसेच CT स्कॅन करतात, ज्यामध्ये ब्लड व्हेसल्समध्ये काही गुंतागुंत आहे का यासाठी CT स्कॅन केला जातो. तसेच MRI करतात. MRI म्हणजेच मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, ज्यामध्ये सूक्ष्म बदल आणि नुकसान तपासले जाते. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट. आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करावी याबद्दल पाहूया. तर हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांना अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स देतात. तसेच ACE इनहिबिटर्स देतात. तसेच बीटा ब्लॉकर्स देतात. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स देतात. याचसोबत डायोरेटिक्स मेडिकेशन्स देतात. तर हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांमध्ये या सर्व मेडिकेशन्स का देतात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये हायपरटेन्शन असलेल्या रुग्णाचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करतात, ज्यामध्ये रुग्णाला मीठ कमी खाण्यास सांगतात. तसेच वजन नियंत्रित ठेवण्यास सांगतात. धूम्रपान बंद करण्यास सांगतात. याचसोबत मद्यपान टाळण्यास सांगतात. तसेच नियमित व्यायाम करायला सांगतात. याचसोबत संतुलित आहार घ्यावा असे सांगतात. तसेच ताण कमी करण्यास सांगतात आणि पुरेशी झोप घेण्यास सांगतात. नेक्स्ट आहे हायपरटेन्शन असलेल्या रुग्णाची नर्सिंग मॅनेजमेंट कशी करावी याबद्दल पाहूया. यामध्ये ॲज अ नर्सनी नियमित ब्लड प्रेशर तपासावे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला औषधे वेळेवर द्यावीत. तसेच रुग्णाला रोगाविषयक माहिती द्यावी. याचसोबत कमी मीठ असलेले आहार देणे. तसेच व्यायामासाठी प्रोत्साहन देणे. ताणतणाव कमी करण्यास मदत करणे आणि
गुंतागुंतीचे लक्षणे ओळखणे. GNM सेकंड इयरच्या सर्व विषयांच्या नोट्स अवेलेबल आहेत. ज्यांना पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद.